गाईज, वेलकम बॅक अ न्यू व्लॉग. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी मटणाचे 3 प्रकार करून दाखवणार आहे. आणि इथे आपण 1 किलो मटण स्वच्छ अगदी धुवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता स्वच्छ आणि इतकं सुंदर मटण आहे, एकदम छान क्लीन. सो आता आपण मटणाचे 3 प्रकार करतोय: रस्सा, मसाला मटण आणि त्याचबरोबर आळणी भात. सो आता इथे मी रस्स्याची तयारी करते. रस्स्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी थोडं तेलामध्ये कांदा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. छान अगदी 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या तरी काही हरकत नाहीये. सो आता याच्यामध्ये मस्त कांदा टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर आपण मटण टाकतोय. तुम्ही बघू शकता मटणाची क्वालिटी खूपच सुंदर आहे आणि खूप छान आहे. तर आता आपण हे छान मस्त शिजून घेऊया. ह्याच्यातलंच आपल्याला आळणी पाणी काढायचं आहे आणि त्याचा आपण आळणी भात करणार आहोत. तो कसा करते मी, अगदी हॉटेलसारखा आळणी भात आपण तो घरी करू शकतो. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा आळणी भात. आता मी हे छान मस्त थोडंसं उकळी फुटेपर्यंत, म्हणजे छान त्याला त्याचं पाणी सुटेपर्यंत मी मीठ टाकलेलं नाहीये. सो आता मी मीठ टाकून घेते आणि आपण आता पाणी टाकूया. गरम करायचं आहे पाणी आपल्याला. त्यासाठी गार पाणी अजिबात ॲड करू नका, गरम पाणी ॲड करा. आणि काय ना, कधी पण तुम्ही कोणतीही भाजी करताना तुम्ही गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं तर खूप छान चव येते. सो आता इथे छान असं मस्त वाफ येईपर्यंत मी मटण ठेवलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण हे गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. गाईज बघू शकता पाण्याला छान उकळी सुटली आणि मग नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करतोय. अंदाजे पाणी ॲड करायचं आहे. फक्त एवढंच की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं पाणी जास्त ॲड करावं लागतं. कारण याचं असं आहे की कारण आपल्याला आळणी भात पण करायचं आहे आणि रश्श्यासाठी आळणी हवंच आहे. सो आता इथे मी मसाला कांदा घेतलेला आहे. 4 कांदे घेतलेत आणि जे खडे मसाले तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घ्या. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. माझ्याकडे जे खडे मसाले होते ते मी सगळे 2-2, 3-3 असे घेतलेले आहेत. आणि दालचिनी सॉरी, आणि ते जे फूल असतं आणि मोठी वेलची हे एक घेतलेलं आहे फक्त. आता इथे एक टोमॅटो पण घेतलेला आहे. सो आता मी जसं जसं साहित्य ॲड करेल तसं तुम्हाला सांगत जाईल. आता कांदा छान परतून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे चूल वगैरे असेल तर 1 नंबर कांदा तुम्ही त्याच्यामध्ये भाजून घ्या. खूप भारी लागतो तो पण तसा. तर आता मी कांदे 4 घेतले होते. छोटे होते त्याच्यामुळे 4 कांदे लागले आणि मोठे असेल तर तुम्ही 2 घेऊ शकता. आता मी इकडे 4 शिट्ट्या घेणार आहे. तुम्ही बघू शकता शिट्ट्या होत आहेत. आणि त्यासोबत आता मी इकडे गाईज कांदा छान परतला होता त्याच्यामुळे कांदा काढून घेतला. त्याच्यानंतर आपले जे गरम मसाले आणि मिरच्या आहेत त्या आपण परतून घेणार आहोत. तुम्ही इकडे बघू शकता मी त्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण जे ॲड करत जाईल ना मी ते तुम्हाला सांगत जाणार आहे. सो आलं मी एक तुम्हाला दाखवलं होतं, एक हातभर असं घेतलं होतं. त्याच्यानंतर मी इथे टोमॅटो ॲड केलेले आहेत. मिरच्या मी 4 घेतलेल्या आहे अंदाजे, कारण माझा जो घरचा मसाला आहे तो तिखट आहे. सो इथे मी खोबरं घेतलं, ओलं खोबरं. सुकं असेल तर बेस्ट आहे, ते तुम्हाला परतून घ्यावं लागेल. सो आता कांदा जसा परतला तसंच आलं लसूण पुदिना टोमॅटो एक घेतलेला आहे आणि जे 4 कांदे घेतले होते ते मस्त छान परतून घेतले, म्हणजे भाजून घेतलेले आहे. आणि आपले खडे मसाले. सो अशा प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे, एकदम कमी वेळामध्ये आणि झटकीपट. आता मी इथे घरचा मसाला टाकला तेलामध्ये. आता रस्सा करतोय त्याच्यामुळे आधी तर्री आली पाहिजे. तर हे खूप छान टीप आहे, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कोणताही रस्सा करायचा आणि तुम्हाला जर तर्री पाहिजे तर तुम्हाला तेलामध्ये आधी मसाला जो आहे तो टाकायचा आणि तो जळून नाही द्यायचा. त्याच्या आधी लगेच तुम्हाला भाजी करत असेल तर लगेच तुम्हाला भाजी टाकायची, किंवा जर असं तुमच्याकडे जो मसाला आपण आता जो ग्राइंड केला तो मसाला असेल तर तो लगेच ॲड करायचा. नाहीतर जो आपण जो कांदा मसाला असतो तो जळून जातो. सो आता ते छान परतून घेतल्यानंतर जे आपलं आळणी पाणी आहे ते आपण ह्याच्यात ॲड करायचंय, जेणेकरून आपला हा मस्त तर्रीवाला रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर. याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं. दॅट्स इट, तुमचा रस्सा तयार आहे. आता आपण साईड बाय इकडे लगेचच आपल्याला जो मटण मसाला करायचा तो पण करून घेऊया. त्याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकला. तुम्हाला माहिती तर्री तर आलीच पाहिजे, तर्रीशिवाय तर गोष्टच नाही आहे. सो मसाल्यामध्ये जो ॲड केल्यानंतर आपला जो आपण ग्रँड मसाला केलेला आहे, जो घरी मसाला केलेला आहे तयार वाटण, ते टाकलेलं आहे मी. त्याला पण छान मस्त परतून घ्यायचं आहे.
छान मस्त असं अ, थोडीशी तर्री यायला पाहिजे, म्हणजे तेल सुटलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग हळद आणि लिंबू टाकायचा. मी अर्धा लिंबू टाकलेला आहे, कारण नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे. सो आता मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण मटणामध्ये मीठ टाकलेलं होतं जेव्हा आपण अळणी शिजवत होतो तेव्हा. आता छान ह्याला मस्त वाफवून घेतल्यानंतर जे मटण मी साईडला काढलं होतं, तर ते मटण मी ह्याच्यामध्ये ॲड करते. सुक्कं बनवायचं आहे आणि मसाला मटण बनवतो, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करणार नाही. या मसाल्यामध्ये छान ह्याला परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात थोड्या जेव्हा 5-10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दही ॲड करायचं. मी तोपर्यंत थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, जेणेकरून कोथिंबीरनी मस्त वास येईल. सो आता इकडे आपली जो रस्सा आहे ना तो छान झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे घेतलेले आहेत दही आणि आता ते ॲड करते. खूप छान चव येते. बरेच जण दहीमध्ये मॅरिनेट करून मग टाकतात. तर तसंही केलं तरी काही हरकत नाहीये. पण तो बिर्याणीसारखा एक प्रकार होतो. त्याच्यामुळे वेगळं करायचं आणि चव आपल्याला वेगळी लागली पाहिजे. म्हणून मी नेहमी असं करते. तर तुम्ही असं पण ट्राय करा. खूप भारी आणि भाकरीसोबत उत्तम. कारण काय आहे ना, आत्ताचे दिवस पावसाचे आहे आणि या पावसामध्ये तर मटण झालंच पाहिजे. सो हे जर तुम्ही असं केलं ना तर खूप भारी लागतं. तुम्ही नक्की तर ट्राय करा. सगळ्यात लास्ट म्हणजे अळणी भात. आता त्याच्यासाठी मी हा इंद्रायणी भात नाहीये माझ्याकडे, जो बासमती राईस आहे तो थोडा गिचका केलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा. आता तेलामध्ये मी कांदा छान परतून घेणार आहे. आता अळणी भातासाठी आपल्याला जो लागणार आहे तो मटणचा स्टॉक, म्हणजे मटणचं जे आपण पाणी काढलेलं आहे, अळणी पाणी, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खरंच ह्याच्यानेच खूप चव येते. सो आता मी हळद टाकली, कोथिंबीर टाकली आणि बारीक चिरलेला कांदा. फक्त एवढ्या कमी साहित्यामध्ये हा अळणी भात खूप सुंदर लागतो. आणि जे पाणी काढलं आहे ते आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला तो भात शिजवून, म्हणजे शिजलेला तर ऑलरेडी आहे, पण त्याच्यामध्ये उकळ्या फुटेपर्यंत अगदी छान भात आणि अळणी हे एक जीव झालं ना तर तो अळणी भात उत्तम लागतो. आणि तुम्ही अशा प्रकारे खरंच करून बघा, खूप भारी लागतो. आणि म्हणजे माझ्या स्वतःचं एक हे आहे की ह्याच्यामध्ये जर तुम्ही कलेजी खिसून टाकली ना तो खूप भारी लागते. सो मी ह्याच्यातली मटनमधली कलेजी बाहेर काढली आणि ती मी आता ह्याच्यामध्ये खिसून टाकणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे पण अळणी भात करून बघा. अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तसा आणि उत्तम चवीचा. जेव्हा कधी तुम्हाला तोंडाला चव नसेल, मसाले भात किंवा खिचडी भात खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही असा अळणी भात नक्की करा. खरंच खूप आवडेल. आणि ज्यांना कोणाला आवडत नाही ना त्यांना बेस करून असा द्या, ते खरंच आवडीने खातील. तर अशा प्रकारे मस्त छान उकळी फुटेपर्यंत आता मी त्याच्यामध्ये भात नंतर टाकणार आहे, कारण याचा अर्थ की जे आपण कलेजी टाकली त्याला छान एक उकळी फुटून द्यायची आणि मग नंतर आपण ह्याच्यामध्ये भात टाकायचा. सो मी आता ह्याच्यामध्ये भात ॲड करते आणि त्याला त्याचं पाणी पूर्ण सोक होईपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असं छान वास आत्ताच यायला लागलाय आणि मला माहीत नाही, मला खूप अळणी भात आवडतो. आणि मी बऱ्याच हॉटेलमध्ये जर गेले ना तर मला म्हणजे लहान मुलांसारखं मला आधी भात लागतो. सो मी भाकरी आणि भाजी किंवा रस्सा नंतर घेते, पण अळणी भात मी पहिला टेस्ट करत असते. सो एक वाफ घेऊन देऊया आणि आपला रेडी आहे अळणी भात. हे बघा कसला मस्त वाटतं की नाही. चला जेवायला घेऊया. मटण थाळी रेडी आहे. इकडे बघा आपण केलेलं आहे सुक्कं मटण, इकडे केलेला आहे रस्सा, इकडे अळणी भात आणि इकडे मस्त अशी भाकरी. सो या जेवायला. सगळ्यात आधी लिंबू पिळायचा आणि आधी आपण सुक्कं खाऊन बघूया. खूप गरम आहे. नाही येते नाही. आता रस्सा बघा भाकरीसोबत. भाकरी दाखव. आमचा कॅमेरामॅन नवीन आहे, जरा समजून घ्या. त्याच्याबरोबर उन्हाला पाणी सुटा मग ट्राय करून बघा कसं झालं.
एक नंबर झालेला आहे. तुम्हाला मी काय सांगू, खरंच ह्याच्यासाठी तुम्हाला नक्की ट्राय करावी लागणार आहे. आणि काय सांगू, ह्याच्यामध्ये जी आपण कलेजी टाकली ना क्रश करून, ती खूप भारी लागतीये. आणि जर तुम्ही खरं लहान मुलांना दिलात ना, तर ते वेडे होतील खरंच. पुन्हा पुन्हा मागतील तुम्हाला. तर खूप भारी लागतंय. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसे वाटले